ठाकरेंच्या शिवसेनेनं सदा सरवणकर यांच्यावर केलेल्या एका आरोपाची बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधील घोळ यावरून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। दुबार मतदार नोंदणीचेही अनेक गैरप्रकार समोर आलेले आहेत। अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी थेट सरवणकर यांच्यावरच गंभीर आरोप केलाय। बघूया। त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आलं, म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? माझी विनंती आहे की आज आमदारांना आपण जर खरंच हिंदुत्व किंवा हिंदूंना मानत असाल तर एक विशिष्ट समाजाचा जी काय नाव आहे ही पहिली कायमस्वरूपी त्या ठिकाणातून डिलीट करण्यात यावी। वॉर्ड रचना करायची, वॉर्डाची बाउंड्री करायची आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार येतात कसे मग याच्यामध्ये? झोपलेले का निवडणूक आयोग? गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलेलं आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही याच मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। आमदार महेश सावंतांनी सदा सरवणकर यांच्यावर बोगस मतदानाचा आरोप केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सरवणकर यांचे जावई पनवेलचे आहेत, मात्र त्यांचं नाव प्रभादेवीच्या मतदार यादीत आहे असा गौप्यस्फोट सावंतांनी केला। माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात, कारण मला माहिती आहे ते कुठे राहतात। ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे, त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आलं। आता आम्ही पनवेल, त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आलं, म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? आणि आता आम्ही पनवेलला सुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही ते। म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली, दुबार मत नोंदणी, तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे? समाधान सरवणकर यांनी यावरून प्रत्युत्तर देत महेश सावंतांनाच अनेक सवाल केलेत। माहीम मतदारसंघात असे अनेक बनावट मतदार आहेत, तुम्ही आधी त्या ठिकाणची नावं डिलीट करा असं समाधान सरवणकर यांनी म्हटलंय। माहीम किल्ल्यावरती आपण गेलात, त्या ठिकाणी असलम शेख यांनी कायमस्वरूपी तिकडच्या लोकांना मालाडमध्ये घरं दिली। ती घरं देऊन देखील आज त्या मतदार यादीमध्ये या सर्व लोकांची 800 कुटुंब, किमान 1000 ते 1500 मतदारांची त्या परिसरामध्ये अद्यापही नाव आहेत। त्याचा फटका आम्हाला नक्कीच विधानसभेत बसलेला आहे। ही सर्व मतं उभाटाची, म्हणजे मिया महेश यांना ही सर्व मतं पडलेली आहेत आणि त्याच्या जीवावरती आज तो आमदार म्हणून झालेला आहे। माझी विनंती आहे की आज आमदारांना तर त्या माहीम किल्ल्याजवळची जी घरं आहेत त्यांना कायमस्वरूपी मालाडमध्ये जसं त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, ह्यांची सर्वात पहिली आपण जर खरंच हिंदुत्व किंवा हिंदूंना मानत असाल तर एक विशिष्ट समाजाचा जी काय नाव आहे ही पहिली कायमस्वरूपी त्या ठिकाणातून डिलीट करण्यात यावी, ही माझी पहिली मागणी आहे। महेश सावंतांनी केलेल्या आरोपांनंतर आता अंबादास दानवेंनीही हल्लाबोल केला। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, वॉर्ड रचनेतही मोठा गोंधळ आहे, आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं दानवेंनी म्हटलंय। वॉर्ड रचना कशाला करायची? 10,000चा 50,000चा वॉर्ड करायला टाकायचा, कुठले 50,000 मतदार घ्यायचे असं घ्यायला पाहिजे होतं। मग वॉर्ड रचना करायची, वॉर्डाची बाउंड्री करायची आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार येतात कसे मग याच्यामध्ये? झोपलेले का निवडणूक आयोग? जर तुम्ही वॉर्ड रचना करताना उत्तरेला हे, पूर्वेला हे, पश्चिमेला हे, दक्षिणेला हे म्हणता, मग या सीमेरेषेच्या बाहेर मतदार येतात कसे? आणि म्हणून सगळ्या मतदार याद्यामध्ये मी काल संभाजीनगरात जवळपास 7-8 वॉर्डांमध्ये जाऊन आलो प्रभागात, सगळ्या ठिकाणी हीच बोंब आहे। राहुल गांधींनी देशपातळीवर मतचोरीच्या मुद्द्यावरनं सरकारला जेरी सांडलंय। राज्यातही विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीतही मतचोरी आणि मतदान प्रक्रियेतल्या घोळावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। या मुद्द्याचा निकालात काय परिणाम दिसणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।